सो बाल मित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning rectilinear motion. आपला चालू आहे चॅप्टर मोशन इन अ प्लेन. Rectilinear motion is a motion in a straight line. चे बेसिक्स आणि कायनेमॅटिक्स we have studied. आज आपल्याला पाहिजेत न्यूमेरिकल्स. त्यासाठी क्लास 9 पासून आपण लॉज ऑफ मोशन शिकतोय बच्चा. अँड these are the Newton's equations of motion. Okay, please take screenshot of this. First is v is equal to u plus at, जे रिलेशनशिप देतं आपल्याला वेलॉसिटी आणि टाइम मधलं. सेकंड s is equal to ut plus half at square, हे रिलेशनशिप देतं बेटा डिस्प्लेसमेंट अँड टाइम मधलं. नेक्स्ट v square is u square plus 2as, which gives relationship between velocity and displacement. ठीक है. Okay, so बच्चा फर्स्ट न्यूमेरिकल we are having an aeroplane has a run of 500 meters to take off from a runway. तुम्हाला सर्वांना माहिती की एरोप्लेन पहिले जवळपास अर्धा किलोमीटर हॉरिझॉन्टली चालतं पळतं आणि मग नंतर ते टेक ऑफ करतं. सो बच्चा 500 मीटर आपलं जे ट्रेन आहे, लेट मी ड्रॉ अ डायग्राम ओव्हर हिअर सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. सो बच्चा माझं जे प्लेन आहे ते अर्धा किलोमीटर लाईक 500 मीटर्स पळणार आहे. ओके, टू टेक ऑफ फ्रॉम द रनवे, आणि मग इथून पुढे ते असं वरती उडणार आहे. ठीक आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. सो बच्चा स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट चा अर्थ काय झाला की u इज इक्वल टू 0. त्याची जी इनिशियल वेलोसिटी आहे सुरुवातीची हॅज टू बी 0 अँड मूव्स विथ कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन चाललाय तो बरं का, हळूहळू त्याचं स्पीड वाढतोय. टू कव्हर रनवे इन द 30 सेकंड्स. सो टाइम दिला 30. मी एकदा गिव्हन लिहितो बेटा. फिजिक्स मध्ये नेहमी काय करायचं, न्यूमेरिकल सोडवताना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या लिहायच्या. गिव्हन त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते मला त्यांनी दिलंय 500 मीटर्स. सो बच्चा यस इज इक्वल टू आय विल राईट 500 मीटर्स. मला टाइम दिला बेटा 30 सेकंड्स. इनिशियल स्पीड इज 0, सो आय विल राईट u इज इक्वल टू 0. एवढ्या गोष्टी मला माहिती आहेत. दे आर आस्किंग अबाउट व्हॉट इज वेलोसिटी ऑफ एरोप्लेन ऍट द टेक ऑफ. म्हणजे माझं प्लेन उडत असताना फायनल वेलोसिटी दे आर आस्किंग. बच्चा व्हॉट आर दे आस्किंग? फायनल v. v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वरती ते उडणार आहे तर ते माझी वेलोसिटी. सो बेटा लेट स्टार्ट सॉल्विंग. सो आय राईट सोल्युशन. अच्छा, कसं सोडणार आता बेटा? ही जी वेलोसिटी आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स इक्वेशन ऑफ फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, v इज इक्वल टू u प्लस at. u तर 0 आहे. सो मला ऍक्सलरेशन जर का कळालं तर मी टाइमने मल्टिप्लाय करून इझिली v काढू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू फाइंड ऍक्सलरेशन. ओके बच्चा, फाइंड ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कसं निघेल बेटा? मला डिस्प्लेसमेंट आणि टाइम ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. डिस्प्लेसमेंट यस इज इक्वल टू 500 मीटर्स आणि टाइम इज 30 सेकंड्स. एवढ्यासाठी त्याला टाइम लागतोय 30 सेकंड. सो बेटा कॅन आय यूज रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम? रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम म्हणजे न्यूटनचं कितवं इक्वेशन बेटा? सेकंड. मगाशी मी दिलं होतं बोर्ड वरती. यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ऑल राईट. u इज 0. सो बघ यस इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर. वाय? बिकॉज u इज 0. हे बघ ही टर्मच उडून जाईल. बर, यस आहे, टी आहे. कॅन आय गेट ए? यस सर. चला मग एक काम करूया. यस ची व्हॅल्यू टाक 500 इज 1/2 ए टाइमचा स्क्वेअर. टाइम इज 30 इंटू 30. 2 ने भाग दिला, हे आले 15. 15 ने भाग जाईल, 15 तरी 45 नाही जात. मग काम करू, 5 ने भाग देऊ. येस सर. इथं होईल 100 आणि 5 त्रिक 15. सो 3 गुणिले, बर हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, 3 त्रिक 9. इथं किती उरले बच्चा? 10. सो आय गॉट ऍक्सल. अच्छा, ए राहिला. ए इंटू 9. मग ऍक्सलरेशन किती झालं बेटा? 10/9. असंच ठेवतो मी. ऍक्सलरेशन जे युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला पाहिजे v. सो मी काय करतो? रिलेशन बिटवीन वेलोसिटी आणि टाइम. वेलोसिटी आणि टाइम. क्लिअर आहे बेटा? पहिले काय वापर आपण? रिलेशन डिस्प्लेसमेंट आणि टाइम.
आता वेलोसिटी आणि टाइम v इज इक्वल टू u प्लस एटी स्टँडर्ड इक्वेशन. ओके, त्याच्यात u इज 0, सो v इज 80. बघ ऍक्सलरेशन काढलंय मी 10/9 आणि जो टाइम आहे तो आहे बेटा 30. सो 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 10 30, सो 100/3 जर भाग दिला तर इट विल बी 33.3 अप्रॉक्सिमेटली मीटर पर सेकंड. आय रिपीट वन्स अगेन. मला त्यांनी डिस्प्लेसमेंट दिलं होतं 30 सेकंद हा वेळ दिला होता, व्ही काढायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट फ्रॉम रेशो u0. मी काय केलं, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम स्टँडर्ड फॉर्म्युला लावला. u0 आहे, सो ही टर्म उडाली, यस आला 1/2 80 स्क्वेअर, यस टाकला, टी केला, स्क्वेअर आहे ना 30 केला, सिम्प्लिफाय केला, ऍक्सलरेशन आलं 10/9. नंतर रिलेशनशिप बिटवीन वेलोसिटी अँड टाइम v इज u प्लस 80. सो u तर 0 आहे, v इज 80. ए टाकला, टी टाकला, सिम्प्लिफाय केलं, आय हॅव गॉट वेलोसिटी. क्लिअर बेटा? सो बेटा सेकंड न्यूमेरिकल इज हियर. अ कार मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट रोड. जी कार आहे एका स्ट्रेट रोडने चालली आहे विथ स्पीड ऑफ 120 किलोमीटर पर आवर. 120 किलोमीटर पर आवर ने आपली कार चालली. आपण एकदा गिवन लिहू 1 बाय 1. सो बच्चा आपल्या कारचा काय दिला, स्पीड दिला मला, बरं का. आता कार एका स्पीडने चालली आहे तर तो काय असणार आहे बेटा, यू. हे बघ मी डायग्राम काढतो. आपली कार ऍक्च्युली एका पर्टिक्युलर स्पीडने चालली आहे ना, मुव्हिंग कार आहे. सो तो जो यू आहे तो दिला 120 किलोमीटर पर आवर. मी काय करतो त्याला, यू इज 120 किलोमीटर पर आवर. आणि तुम्हाला माहिती आहे 120 गुणिले 5 बाय किती करायचं, 18. आर यू गेटिंग? कशामुळे करायचं, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. सो 5 बाय 18 ने गुणलं तर काय होईल ते, मीटर पर सेकंद. 6×18, 6×2=12, 0. सो 100/3 मीटर पर सेकंड हा झाला इनिशियल स्पीड. कार ह्या स्पीडने चालली आहे 100/3. बर, पुढे काय म्हणतात बेटा मला, दे आर सेइंग इज ब्रॉट टू रेस्ट. बच्चा आपली जी कार आहे तिला काय केलं, ब्रेक करून थांबवलं गेलं. म्हणजे मी असं म्हणू, इथे माझी कार थांबली, एक डॉट दाखवतो, थांबली म्हणजे v इज 0. आपली कार थांबली म्हणजे तिचा स्पीड काय झाला, 0, फायनल स्पीड 0. कार कव्हर्स डिस्टन्स ऑफ 100 मीटर बिफोर इट स्टॉप्स. ह्या कारने किती डिस्टन्स कव्हर केलं बच्चा, 100 मीटर. किती मीटर, 100 मीटर. सो यस इज इक्वल टू 100. चलो v इज इक्वल टू 0, यस इज इक्वल टू 100 मीटर बिफोर इट स्टॉप्स. कॅल्क्युलेट एव्हरेज रिटार्डेशन ऑफ द कार. पहिला आणि दुसरा, चलो 1 बाय 1 दोन्ही आपण आता सोडू. सो फर्स्ट एव्हरेज रिटार्डेशन आपल्याला काढायचंय, राईट. रिटार्डेशन म्हणजेच निगेटिव्ह ऍक्सलरेशन. ओके, रिटार्डेशन म्हणजे काय बच्चा, नवीन काही नाही येते, निगेटिव्ह ऍक्सलरेशन. त्या ऑटोमॅटिक निगेटिव्ह येत असतं. काय करावं लागेल मला, बघ आता लक्ष दे, माझ्याकडे डिस्प्लेसमेंट आहे आणि वेलोसिटी आहे. सो रिलेशनशिप बिटवीन वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ओके, मी लिहित नाही आता, तुम्ही नोटबुक मध्ये लिहित जा तुम्हाला जर का कळायला अवघड वाटत असेल. वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट रिलेशन मध्ये तिसरं, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बेटा v इज 0, u चा स्क्वेअर, u इज 100/3. अच्छा, काही अडचण नाही, 100/3 इंटू 100/3 असं करतो मी, झालं. प्लस 2 इंटू a इंटू यस मला माहिती आहे 100, झालं. चला मग आता 100 गुणिले 2 किती झाले, 200. किंवा एक काम करूया आता, हा 100 आणि या याच्यातला एक 100, 100 ने 2 डिवाइड केलं तर कॅन्सल आउट होऊन जाईल ना. बर, हा जो प्लस 2a आहे तो आला इकडं, तर काय होईल बच्चा, -2a इज इक्वल टू 100/3 त्रिक 9. चल 2 ने भाग दे, 50. सो ऍक्सलरेशन मायनस साइन पलीकडे दे,
-50/9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन म्हणजेच निगेटिव्ह ऍक्सलरेशन, ते ऑटोमॅटिक निगेटिव्ह आलं. झालं. आता पुढची गोष्ट मला सेकंड म्हणतायत, टाइम टेकन टू कम टू रेस्ट. सेकंड टाइम टेकन झालं. मला टाइम टेकन टी काढायचा. कसा काढणार? माझ्याकडे वेलोसिटी आहे विच इज 0 आणि टाइम काढायचा आहे. सो रिलेशनशिप बिटवीन वेलोसिटी अँड टाइम लो आपण v इज इक्वल टू u प्लस at. फायनल वेलोसिटी बघ ना, v 0 आहे. इनिशियल वेलोसिटी इट इज 100/3. गेटिंग? आता प्लस 80, ऍक्सलरेशन तर निगेटिव्ह आहे, सो -50/9 काय टी आहे की नाही. सो एक काम करू, -50/9 अलीकडे होत्या, सो प्लस 50/9 टी इज 100/3. सो 0 0 गेला, 5 दुने 10, 3 त्रिक 9. सो कॅन आय से व्हॅल्यू ऑफ टी विल बी, तिकडे वरती 2 राहील, खाली 3 राहील, 6 सेकंड्स. आय रिपीट, 5 1 5, 5 दुने 10, न्यूमरेटरला 2, 3 1 3, 3 त्रिक 9, डिनॉमिनेटर 3, इकडचं 3 ते 2 ला मल्टिप्लाय झाला, 3 दुने 6, टाइम विल बी 6 सेकंड्स. रिपीट करू बघ. इनिशियल स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये दिला होता, मी तो मीटर पर सेकंड मध्ये केला 5/18 ने करून सिम्प्लिफाय केला, हा आला यू. फायनल स्पीड कम टू रेस्ट म्हणून इट वॉज 0, यस वॉज 100 हे त्यांनी दिलेलं होतं. रिटार्डेशन काढायचंय तर मला काय दिसलं इथे, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मधलं रिलेशन मी ते अप्लाय केलं. v वॉज 0, u स्क्वेअर असल्यामुळे डबल रिपीट केला, प्लस 2a आणि s ची व्हॅल्यू टाकून दिली. 100 100 100 कसे कॅन्सल झाले, डिवाइड थ्रू बाय 100. ऍक्सलरेशन निगेटिव्ह आलं. सो बच्चा टाइम टेकन इज v इज इक्वल टू u प्लस 80. v इज 0 कारण की इट वॉज ऍट रेस्ट. u ची व्हॅल्यू टाकली, ऍक्सलरेशन वॉज निगेटिव्ह, ती व्हॅल्यू टाकली, ही निगेटिव्ह वाली टर्म इकडे पॉझिटिव्ह झाली, सिम्प्लिफाय केलं, मला टाइम आला. गेटिंग बेटा? बच्चा वी हैव थर्ड क्वेश्चन. A car travels at a speed of 50 kilometers per hour for 30 minutes. अर्थात ती एका रेषेत चालली आहे 50 किलोमीटर प्रति आर ने 30 मिनिटांसाठी. मी एक सिंपल डायग्राम काढतो. ओके बेटा, समजा इथे तिचा स्पीड आहे 50 किलोमीटर पर आर. किती मिनिट बेटा? 30 मिनिटांसाठी. ऍट 30 किलोमीटर पर आवर फॉर नेक्स्ट 15 मिनिट. पुढचे 15 मिनिट ती 30 किलोमीटर पर आवर ने चालली. पुढचे 15 मिनिट समजा हे काहीतरी डिस्टन्स असेल ना, ती किती स्पीडने चालली बच्चा? 30 किलोमीटर पर आवर ने. ओके, 30 किलोमीटर पर आवर. इथे किती बेटा? पहिले 50 नंतर 30, पुढे काय म्हणतात, देन 70 किलोमीटर पर आवर फॉर नेक्स्ट 45 मिनिट्स. म्हणजे पुढचे 45 मिनिट बरं का, पुढचे 45 मिनिट ती किती चालली? 70 किलोमीटर पर आवर. आर गेटिंग? मी असे 3 स्लॉट केले त्याचे. ओके, हा पहिला स्लॉट बरं का, हा दुसरा स्लॉट आणि हा तिसरा स्लॉट. हे डिस्प्लेसमेंट म्हणून x1, हे x2 आणि हे x3 झालं. व्हॉट इज द एव्हरेज स्पीड? सो बच्चा व्हॉट इज स्पीड एव्हरेज किंवा एव्हरेज स्पीड? इट इज अ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. सो हे डिस्टन्सेस काढू आपण, x1, x2 आणि x3. कसे निघतील बेटा? मला x1 डिस्टन्स निघेल, बघ ना, आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. माझ्याकडे स्पीड आहे, टाइम आहे, डिस्टन्स काढायचंय. हे बघ, स्पीड आहे, टाइम आहे, डिस्टन्स. सो बच्चा डिस्टन्स इज स्पीड इनटू टाइम. सो पहिला डिस्टन्स x1, स्पीड किती आहे बेटा? 50. आपण किलोमीटर पर आवर तोच ठेवू आपण, गुणिले टाइम 30 मिनिट्स आहे, तर हे 30 मिनिटांचे मला आवर्स करावे लागतील. सो मी 30 मिनिट्स चे आवर्स किती होतील बेटा? आता मी तेही सेपरेट कुठेतरी देतो तुला. हे बघ, इथं लक्ष दे. 1 hour इज 60 मिनिट्स. क्लिअर बेटा? देअरफॉर 1 मिनिट काय होईल? हा 60 खाली घे ना, 1/60 आर. स्क्रीनशॉट घे.
ओके, बघ लक्ष दे, भागिले 60 करा. सो 30 मिनिट्स काय होतील, 30/60 आवर्स, म्हणजेच ठीक ते काय होईल बेटा, हाफ आवर किंवा 0.5 आवर. ठीक आहे, इथं 15 मिनिट्स आहेत, त्याचे आवर्स केले तर काय होईल बेटा, 15/60, 15 चूक 60, सो 1/5, 1/4 आवर. दिस वे 15 चूक 60, 45 मिनिट्स आहेत. काय होईल, भागिले 60 कर ना, 15 त्रिक 25, 15 चूक 60, सो 3/4 आवर. सो आवर्स मध्ये जेवढे मिनिट्स होते आपले ते केले आपण, झालं. ठीक, आता हे बघ, स्पीड इंटू टाइम. स्पीड 50, टाइम जो 30 मिनिट्स होता आवर्स मध्ये आला 1/2. ओके, सो x1 किती येईल बच्चा, 50/2, 25 किलोमीटर आलं डिस्टन्स. चला x2 किती येईल, बघ ना बेटा, 30 इंटू 15 नाही करायचा, 15 मिनिटांचे झाले, 1/4 आवर्स इज इक्वल टू, भाग देऊया, 4 7 28, 0.425, 7.5 किलोमीटर. चला x3 तिसरं काय होईल, 70 गुणिले हे 45 मिनिटांचे किती झाले बेटा, 3/4. सो 4 ने जर का भाग दिला तर 4 1 4, 4 7 28, 4 5 20 गुणिले 3, म्हणजेच इट विल बी इक्वल टू 3 5 15, चला 1, चला 2, this much kilometer. So I have got x1, x2 and x3. Average speed. So बच्चा, speed average is nothing but total distance traveled upon total time taken. Okay, total path covered किंवा total distance traveled भागिले total time taken. म्हणजेच काय, x1 अधिक x2 अधिक x3 अपॉन टाइम टेकन ला असं म्हणूया, t1 प्लस t2 प्लस t3. मग तिन्ही डिस्टन्सेस ऍड करा, 25 अधिक 7.5 अधिक 59.5 अपॉन तिन्ही टाइम ऍड करा, 1/2 प्लस 1/4 प्लस 3/4, 1/2 प्लस 1/4 प्लस 3/4. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी सिम्प्लिफाय करून देतो. ठीक आहे, चला मग आता हे पुसू, आता हे पुसतो आता डायग्राम, कारण याचं काम झालं आपलं आता. चला पुढे बेटा सिम्प्लिफाय करू आपण याला. सो स्पीड ऍव्हरेज विल बी, आता हे 25 प्लस हे 7.5 आणि 59.5, सो 60 प्लस 7 विल बिकम 67. ओके, अपॉन आता हे जे खाली फ्रॅक्शन्स आहे, सो यांचा एलसीएम काय घेऊ, 4. मग काय होईल बेटा, 2 प्लस 1 प्लस 3 विच इज 7 आणि 5 12, चला 1 92 अपॉन 3 5 6 अपॉन 4, खालचा 4 गेला वर, सो 4 दुने 8 अपॉन 6, 6 ने भाग देऊ, 36 6 1 6 पॉइंट, 7 18, 7 18 मीटर पर सेकंड. गेटिंग, सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. टेक द स्क्रीनशॉट. बेटा वी हैव फोर्थ क्वेश्चन. ए पर्सन वॉक्स फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू. पी पासून क्यू पर्यंत चाललाय पर्सन अलॉंग अ स्ट्रेट रोड. सो बेटा स्ट्रेट रोडने कळतं आपल्याला रेक्टिलिनियर मोशन आहे, कारण सीईटी मध्ये हेही कळणं इम्पॉर्टंट आहे ना, तो कसा गेला, हा स्ट्रेट रोड आहे. ओके सर, चला हा पॉइंट पी आणि हा पॉइंट क्यू असं आपण म्हणू. पी टू क्यू 10 मिनिटांमध्ये तो गेला. ठीक आहे, पी टू क्यू त्याला जायला 10 मिनिट लागले. ठीक आहे, काय अडचण नाही. देन
टर्न्स बॅक, इथून हा रिटर्न येतोय. चला मी असं म्हणतो की बेटा इथून इथे गेला, सो इन धिस वे त्याला लागले 10 मिनिट्स. बर, टर्न्स बॅक, रिटर्न्स टू द पॉइंट आर विच इज मिड वे बिटवीन पी आणि क्यू. सो पी आणि क्यू चा आर हा मिड पॉइंट आहे बेटा, आर हा पी आणि क्यू चा मिड पॉइंट आहे. सो तो रिटर्न आलाय, हा असा, हा त्याचा पाथ आहे, इथून इथं रिटर्न आला बरं का. आफ्टर फर्दर 4 मिनिट्स, पुढचे 4 मिनिट्स लागले बच्चा त्याला, पुढचे 4 मिनिट्स लागले बरं का इथून इथे यायला. इफ पी क्यू इज 1 किलोमीटर, बर मला हे पण दिलंय, पी टू क्यू इज 1 किलोमीटर. सो बच्चा दिस डिस्टन्स इज 1 किलोमीटर पी टू क्यू. याचा अर्थ हे किती, अर्ध झालं ना, 0.5 किलोमीटर. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे किती झालं, 0.5 किलोमीटर झालं. फाइंड एव्हरेज स्पीड अँड वेलॉसिटी, दोन गोष्टी सांगितल्या बेटा, एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज वेलॉसिटी इन गोइंग फ्रॉम पी टू आर, पी पासून आर पर्यंत एव्हरेज स्पीड. बेटा एव्हरेज स्पीड साठी मला काय लागेल, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. डिस्टन्स अवेलेबल आहे, टाइम पण अवेलेबल आहे. सो बच्चा एव्हरेज स्पीडला मी असं म्हणतो, स्पीड एव्हरेज काय असतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर का नाही बेटा? हा आपला फॉर्म्युला. बर, पी टू आर साठी तो 1 किलोमीटर गेला, नंतर अजून 0.5 किलोमीटर गेला. सो 1 किलोमीटर प्लस 0.5 किलोमीटर झाला टोटल डिस्टन्स. टाइम किती, 10 मिनिट अधिक 4 मिनिट. ओके बच्चा, 10 मिनिटं पुढचे 4 मिनिटं झालं. अच्छा, मिनिट्सचे आपल्याला काय करावं लागतील बेटा, आर्स करावे लागतील. येस ऑर नो? काही अडचण नाही, करू चल. 1 आणि 0.5 किती झाले बेटा, 1.5 किलोमीटर, भागिले 10 आणि 4 किती झाले बेटा, 14 मिनिट्स. ओके, आता मिनिटांचे आर्स करू आपण. कसे करायचे, तर 14 भागिले 60 झाले आर्स, आणि वरती काय बेटा, किलोमीटर्स. ऑल राईट, चला, विच इज इक्वल टू, याला असं करतो 1.5 खालचा 60 वरती घे बरं का, खाली 14 इज इक्वल टू. आता बघ 1 पॉईंट पुढे जा, याला 6 कन्सिडर करा, 90/14 झालं, 45 भागिले 7. अजून याला सिम्प्लिफाय करू, 7 सक 42 पॉइंट 30, 7 चौक 28. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली दिस मच मीटर पर सेकंड. क्लिअर आहे बेटा? हा आला स्पीड एव्हरेज, स्क्रीनशॉट घे. आता आपण वेलॉसिटी एव्हरेज काढू. ओके बच्चा, आता वेलॉसिटी काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो वेलॉसिटी एव्हरेज, ओके, व्ही एव्हरेज किंवा वेलॉसिटी एव्हरेज चा फॉर्म्युला काय आहे बच्चा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बेटा व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट, इट इज द शॉर्टेस्ट पाथ. कन्सेप्ट मी शिकवली, शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. ही पी इनिशियल आहे आणि आर फायनल पोझिशन आहे. मग आता डिस्प्लेसमेंट किती आहे बघ ना, ते 0.5 किलोमीटर, तर हे पण 0.5 किलोमीटर. आर यू अंडरस्टँडिंग? सो दॅट डिस्प्लेसमेंट इज 0.5 किलोमीटर. राहिला विषय टाइमचा, तर टाइम 10 आणि 4 14 मिनिट्स. ओके, टाइम कधी सबट्रॅक्ट वगैरे होत नसतो, टाइम हा टोटल तेवढा लागलेलाच आहे त्याला, विच इज इक्वल टू. मिनिटांचे आर्स करावं लागतील हा बेटा, अजिबात विसरायचं नाही. 14 भागिले 60, मग ते आर्स होतील, मग 0.5 भागिलेचा 60 वरती आणि खाली 14. ओके, किलोमीटर्स पर आर विच इज इक्वल टू, बघ आता वरती 6 पंजे 30 भागिले 14 म्हणजेच किती बच्चा, 15 भागिले 7 म्हणजे 7 दुने 14 पॉइंट 10, 7 एक 7
ओके किती होते 30 7 चौक 28 this way. So approximately this much meter per second will be the velocity. Please take screenshot beta. Okay, today we will stop here.